हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वाती माझ्या वी कुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आज ना जिमवरून येतानाच अशी फ्रेश मेथीची भाजी घेऊन आले होते मी. तर डब्यामध्ये सुद्धा आज हेच होणार आहे. बघा, काल जे आपण सोल्युशन लावलं होतं ना त्याच्यामुळे डॅन्ड्रफ पूर्णपणे गायब झालेला आहे. हे बघा, जवळ करून दाखवत आहे, बिलकुल डॅन्ड्रफ राहिलेला नाही आहे केसांमध्ये. तर खरंच ही टिप जी आहे ना ती वर्क करते. सो ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही ट्रिक यूजफुल वाटली का नाही ते. ठीक आहे, चल आता छान मेथीची भाजी बनवली, टिफिन पॅक केला, मुलींना रेडी केलं. आणि हिचा आहे ना अभ्यास राहिला होता. आता आमचा अभ्यास ना वेळेवर कधीच कंप्लीट नसतो. आम्हाला सकाळी थोडा तरी अभ्यास करावाच लागतो, कारण रात्री आमच्याने ना आमचे हात दुखतात, पाय दुखतात, कंबर दुखते. सो आमचा अभ्यास सकाळी थोडा तरी राहतोच. तर इथं तेच चालू होतं. आता शिफ्टिंग तर करायचीच आहे आणि डब्बे पण काढायचेच आहे, म्हणून पूर्ण डब्बे घासून घ्यायचा विचार केला आज. आणि मग पॅकिंग करून घेऊया म्हटलं या डब्यांची. तर याच्यामध्ये जे सामान होतं ना ते सगळे पापड, डाळी आणि थोडंसं वेफर्स वगैरे काही होते ना ते वाळवत घातलेले आहेत. म्हणजे ते वाळेल आणि हे वाळेल आणि मग हे डब्यांमध्ये भरून घेऊ. तर काम सोपं होईल आणि दिसायला पण डबे छानच दिसतात. म्हणून आता पटकन घासून घेऊया. इथं बाहेर छान असं ऊन पडलेलं आहे, तर उन्हात मी डाळी टाकलेल्या आहेत वाळवत. हे बघा, हे असे पापड, डाळ, तिख्या, आता फराळाचं ठेवून ठेवून ना हे डबे खूप जास्त चिकट झालेले आहेत. सो घासून घेतलेलेच बेटर, म्हणून मी हे घासून घेते आणि छान वाळवत घालते, कारण ऊन खूप मस्त आलेलं आहे. तर हे वाळून पण निघतील. हे इथं आपले सगळे डबे धुवून झालेले आहेत. आता मस्त कसे चमचम चमकत आहेत नाही का. आणि हे आपलं सगळं इथं डब्यांमधलं सामान वाळवत घातलेलं आहे. तर आज ना मी अलमारीतलं सामान थोडंसं पॅक करते. बघा, आता अलमारीतलं सामान पॅक करताना आहे ना एकच विचार करायचा आहे मला, म्हणजे आम्हाला 2 दिवस आता फक्त घालण्यासाठीचे जे कपडे आहेत ते बाहेर काढायचे आणि बाकी सगळं जे आहे ना ते पॅक करून घ्यायचं आहे. तर आज आहे ना पॅकिंगमध्ये मी अलमारी काढणार आहे आणि अलमारीमधलं पूर्ण काही काढून टाकणार आहे मी पॅक करण्यासाठी. आणि फक्त मुलींचे जेवढे कामाच्या वस्तू आहेत, जसं की स्कूलला जाताना ड्रेस वगैरे त्यांना घालून जावं लागतो, तर ते सगळे काढून ठेवेल आणि बाकी सगळं जे आहे ना ते पॅक करून घेणार आहे. तर मी यावेळेस आहे ना कार्डबोर्डचे बॉक्स मागवलेले नाही आहे, कारण मला आहे ना यावेळेस जवळच शिफ्टिंग करायची आहे. तर मग मी फक्त आहे ना जे आपले पोते असतात ना ते मागवलेत आणि त्याच्यामध्येच मी पूर्ण पॅकिंग करणार आहे. तर आज तरी अलमारीमधलं जे काही आहे ना ते पॅक करणार आहे आणि उद्या आहे ते पूर्ण सगळं घरामधलं सामान आहे ते पॅक करायला काढणार आहे. तर चला आज आहेत ना अलमारी पॅक करायचं काढून घेऊया. आता शिफ्टिंग म्हटलं की खूप मोठा टास्क असते, कारण घरातल्या प्रत्येक वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या असतात आणि डिक्लटर करण्याच्या वस्तू आहेत ना त्या सगळ्यात जास्त निघतात. तर आता मी डिक्लटर करायच्या आहेत ना त्या पूर्ण वस्तू आहे ना बाहेर ठेवणार आहे, कारण उद्या जातानाच मी देऊन टाकणार आहे कुणाला तरी. आणि जेवढ्या वस्तू मला कामाच्या आहेत तेवढ्याच वस्तू मी ठेवून घेणार आहे. ज्या वस्तू एक्स्ट्रा आहेत त्या बाहेर ठेवून टाकणार आहे सरळ, कारण यावेळेस मी जिथे शिफ्ट करणार आहे ना मला तिथे सामान जास्त घेऊनच जायचं नाही, कारण नंतर तो पसारा जे आहे ना आवरणं मला होत सुद्धा नाही आहे. आणि पसारा ठेवून सुद्धा आहे ना तो काही वाढणार नाही आहे. ज्या वस्तू फेकायच्या आहेत त्या वस्तू फेकल्याच पाहिजे. आणि घरामध्ये जेव्हा आपण असा पसारा ठेवतो ना तर घर पण असं खूप भरल्या भरल्यासारखं वाटतं आणि मला तसं घर आवडत नाही. मला छान सुटसुटीत दिसणारं घर आवडतं. म्हणून आता अलमारीमध्ये जे जे सामान आहे ते पूर्ण पॅक करून घेऊया आणि मग परत ना बेडरूममधल्या अलमारीचं पण काढून घेऊया
आणि मग ती अलमारी फोल्ड करून ठेवून टाकूया, म्हणजे हे 2 काम होऊन जातील. आणि मग दिवाणमधलं सामान काढून घेऊया, कारण दिवाणमध्ये एवढं सामान आहे माझ्याकडे आणि त्यामध्ये आहे ना पूर्ण जसे लेहेंगे नवीन नवीन पूर्ण जे आपले खूप हेवी असतात ना ते वाले मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. हे असे मोठेवाले जे आहेत ना ते पोते आणून घेतलेत मी, कारण जेव्हा आपण याच्यातलं सामान काढून टाकू ना तर तेव्हा आपल्याला हे छान असे फोल्डसुद्धा करून ठेवता येतात. आणि कार्डबोर्डच्या बॉक्सचं कसं होते, त्याचं आपण सामान आपण भरून नंतर काढून टाकलं ना की त्याच्यामध्ये ते कार्डबोर्ड ठेवायचा प्रश्न येतो आणि त्या कार्डबोर्डमुळे आहे ना खूप जास्त कॉक्रोचेस पण होतात. तर यावेळेस मी त्या ऑप्शनला चूज केलं नाही, कारण हे मला सोपं वाटलं, कारण हे नंतर ना आपण यूज पण करू शकतो, फोल्ड करून ठेवू शकतो आणि नेक्स्ट शिफ्टिंग जेव्हा करणार असेल कधी तर तेव्हा पण आपल्याला यूजफुल होतो. सो त्यासाठी मी हे आज ऑप्शन यूज केलेलं आहे. चला ह्याच्यातच टाकून घेऊया. एक तर पूर्ण थैला माझ्या फक्त साड्यांनीच भरलेला आहे. तर आता बाकीचं सगळं आहे ना ते एका याच्यामध्ये कंप्लीट करण्याचं ट्राय करते, कारण पोते मी आणलेले आहेत 20 आणि मला तेवढ्या याच्यामध्ये एवढं सामान शिफ्ट करायचं आहे. तर पाहू आपण आता कुठपर्यंत आपलं होते, नाही तर अजून आणून घेऊया, अजून त्यात काही नाही. आता मुलींसोबत काम करणं म्हणजे खूप अवघड जातं आणि काल ह्या दोघी घरी होत्या म्हणून मी अलमारी किंवा सामान पॅक करायला घेतलंच नाही. त्या दोघी खूप म्हणत होत्या काहीतरी आपण सामान पॅक करू, हे करू ते करू, पण मी त्यांना घेतलं नाही, कारण मला माहिती होतं त्या खूप जास्त पचपच करणार आहेत. सो मी त्याच्यासाठी काल काढलं नाही. पण आज ना ती नाही आहे, पण ही मात्र आहेच माझ्यासोबत काम करण्यासाठी. आता हिच्या छोट्या छोट्या हातांनी मदत करत होती का काम वाढवत होती हे तर काही कळत नाही आहे मला. खूप वेळेस तिने सामान खाली पाडलं, परत ते उचला, आणि त्या शेल्फमधले जे अलमारीच्या शेल्फमधले कवर्स असतात ना ते सुद्धा खाली पडत होते. तर मग त्याच्यामुळे आहे ना तिला थांबवलं आणि मग परत मीच करायला घेतलं. तर मुलींसोबत काम करणं खरंच खूप अवघड जातं. तर आता शाळेतून आल्यानंतर त्यांना आहे ना दोघींना ती बेडरूममधली जी अलमारी आहे ना ती मी त्यांनाच रिकामी करायला लावणार आहे. आणि इथं अलमारीचं ऑलमोस्ट सगळं पॅकिंग झालेली आहे. तर मी कशात काय टाकलं हे पूर्ण लेबलिंग करून घेत आहे, कारण जेव्हा मला जी वस्तू लागणार आहे ना तर मला एक्झॅक्ट एक बॅग काढली की लवकरात लवकर मिळून जातील. आता मी जिथं शिफ्ट केल्यानंतर मला माहीत आहे मी लवकर बॅगा काढणार नाही आहे. आता फक्त आपली अलमारी आहे ना ती रिकामी झालेली आहे. तर आता आपण बेडरूममधली जी आहे ना ती अलमारी रिकामी करू. आणि ती अलमारी आहे फोल्डेबल, म्हणजे त्याला तुम्ही पाईप्स आहेत ते काढून नाही का त्याला पॅक करू शकता. तर त्या अलमारीला आहे ना आपण त्याच्यातलं सामान असंच पॅक करून घ्यायचं आणि त्यामधलं ती अलमारी आहे ना ती पूर्ण पॅक करून ठेवायची आहे. आता मला ती अलमारी यूज करायची नाही आहे, जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी नवीन अलमारी घेतलेली आहे, तर मग मी सामान आता त्याच्यातच ठेवणार आहे. तर ही अलमारी आहे ना ज्याला गरज असेल त्याला देऊन टाकेल किंवा मग तशीच पॅक करून ठेवून टाकेल. सो आता ती अलमारी रिकामी करून घेऊया. आता इथं जरासं सामान काढून असं पोत्यांमध्ये भरून ठेवलं की ही आली हिची मस्ती करून घ्यायला. बघा इथं असतं याच्यावर झोपून TV पाहणं चालू आहे. आता हिची तर ही मस्ती संपणार नाही. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय एव्हरीवन.